नमस्कार. तुमच्या समोर हा तुम्हाला एक घराचा प्लॅन दिसत असेल. वास्तुशास्त्रानुसार घर कसं असावं आणि ते कसं बॅलन्स करावं ह्याबद्दलची माहिती तुम्हाला पुढच्या भागात देण्यात येईल. पण काही चुका होतात त्या होऊ नये त्यासाठी तुम्हाला एक खास व्हिडिओ बनवून मी देत आहे. सर्वप्रथम तर लक्षात घ्या, जेव्हा ह्यांना हे घर मिळालं तेव्हा बिल्डरच्या ऑफिसमधून सांगितलं होतं की उत्तर दक्षिण दरवाजा आहे आणि पूर्व पश्चिम दरवाजा आहे. तर त्यांनी सांगितलं की आम्हाला दक्षिणेचा दरवाजासुद्धा चालेल, कारण हे प्रॉपर्टी ही गोष्ट आम्हाला आवडली. आणि हो, दक्षिणेचा दरवाजासुद्धा चांगला असतो. फक्त तुमच्या कुंडलीमध्ये तसा काही सिक्वेन्स आहे का तो पण बघावा लागतो. त्याच्यानंतर पुढची महत्त्वाची चूक म्हणजे ह्या ठिकाणी तुम्ही जर बघत असाल की जेव्हा 2 BHK तुम्हाला भेटतो त्या ठिकाणी काय होतं की मास्टर बेडरूम टॉयलेटसुद्धा मिळतं. ठीक आहे. अजून एक बेडरूम असेल त्याच्यासुद्धा टॉयलेट मिळतं आणि एक हॉलचं टॉयलेट मिळून जातं. असंसुद्धा होतं किंवा काही काही ठिकाणी काय होतं की एक बेडरूममध्ये टॉयलेट भेटतं आणि एक हॉलचं टॉयलेट तुम्हाला तिथे कंबाईन होतं. आता ह्या ठिकाणी तुम्ही बघाल तर उत्तर दिशा थोडीशी 33 डिग्री क्रॉस झालेली आहे. याचा अर्थ जेव्हा त्यांना बिल्डरच्या ऑफिसमधून जेव्हा सांगितलं होतं की उत्तर दक्षिण दरवाजा आहे आणि तो त्यांनी ॲक्सेप्ट करून घेतलासुद्धा होता, जो चांगलाही असतो. पण ह्या ठिकाणी प्रॉब्लेम झाला की जी दिशा एक्झॅक्ट पूर्व पश्चिम यायला हवी होती किंवा उत्तर दक्षिण यायला हवी होती, ती न होता ब्रह्मस्थानातून पूर्व दिशा ही 33 डिग्री राऊंड झाली. आता दिशा इकडे फिरल्यामुळे काय होतं की जो दरवाजा तुम्हाला चांगला म्हणून तुम्ही घेतलेला असतो तो जातो क्रॉसमध्ये आणि हा दरवाजा गेला आता नैऋत्य दिशेमध्ये. आम्ही अनेकदा सांगतो की नैऋत्यचा दरवाजा टाळता येतं का बघा, किंवा ईशान्य दिशेचं जे टॉयलेट असतं त्या ठिकाणी ते टाळता येतं का बघा. कारण तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये एक नवीन स्वप्न तुमचं असतं, तुम्ही स्वप्नातलं घर म्हणून घेता आणि जर त्या घरामध्ये गेल्यानंतर तुम्हाला आजारपण, कोर्ट कचेरी, भांडणतंटा, पैसे अडकणे अशा काही वेगवेगळ्या गोष्टी जर येत असतील तर मग तुम्हाला त्यासाठी किती गोष्ट किंमत मोजावी लागते ह्याचा अंदाज येत नाही. म्हणून नेहमी नवीन घर घेताना एकदा वास्तू स्पेशलिस्टचा सल्ला घ्यावा की सर पूर्व पश्चिम किंवा उत्तर दक्षिणनुसार हे दरवाजा वगैरे किंवा आतले सिस्टम बरोबर आहे का. अदरवाईज तुमच्याकडे जर कुंडली असेल म्हणजे जन्मतारीख, जन्मवेळ, जन्मठिकाण त्यानुसारसुद्धा आपण तुमच्या घराचा एक छान सिक्वेन्स बसू शकतो, ज्याच्यामुळे तुमच्या आयुष्यातले खूप चांगले ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला मिळतात आणि एक नवीन आयुष्य तुम्ही सुखाने जगता. कारण जेव्हा आपण 2 करोडच्या आसपास किंवा 1-1.5 करोडच्या आसपास एखादं घर घेतो आहे किंवा बांधतो आहे आणि जर त्या घरामध्ये गेल्यानंतर उत्तरती काळा येत असेल, आयुष्यात अडचण येत असेल, तर एवढं घर बांधण्यात किंवा घेण्यात काही अर्थ आहे का? तर नाही. आपल्या पुढच्या पिढीचा विचार करा, आपल्या मुलांचा भविष्याचा विचार करा आणि एक वास्तुशास्त्रानुसार खूप छान सोप्या पद्धतीने वास्तुशास्त्रानुसार घर बॅलन्स करा. नक्कीच तुम्हाला त्याचे खूप चांगले इफेक्ट भेटतील आणि आपल्या चॅनलवरती वास्तू बॅलन्स केल्यानंतर किती छान अनुभव येतो किंवा किती छान फरक पडतो हे सुद्धा दिसेल. धन्यवाद.